नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। समाज कल्याण भरती परीक्षा विभागाअंतर्गत गट अ गट ब गृह विभाग आणि अदर बॅकवर्डसाठीची नवीन ॲडव्हर्टाइज आलेली आहे। तर सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण अशी लेक्चर सिरीज आपण इथं स्टार्ट केलेली आहे। विद्यार्थ्यांचे कमेंट्स खूप छान आहेत। जे विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज आहेत सिलेबसच्या बाबतीत, बुकलिस्टच्या बाबतीत, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे डाऊट विचारू शकता किंवा मी माझा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर केलेला आहे, त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, ओके। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा रोल काय असतो माहिती आहे? आपण एखाद्या लढाईमध्ये उतरतोय तर आपल्याला त्या लढाईचे जे नियम आहेत, म्हणजे रणांगणावर आपण उतरतोय कोणत्याही, फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतोय, एखाद्या पोस्टसाठी आपण ट्राय करतोय, पण त्या एक्झामसाठी काय गरजेचं आहे किंवा त्याच्या आधी जे झालेले क्वेश्चन पेपर वगैरे आहेत तर ते पाहणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं। कारण का, तुम्हाला कल्पना येते की आयोग कशा प्रकारचं क्वेश्चन विचारतं, बरोबर? जेव्हा तुम्ही थेरी कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की याच्या आधी आयोगाने क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेले आहेत। ठीक आहे, म्हणजे कुठल्याही एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर वारंवार बघावा लागतो आणि असं नाही की ॲज इट इज तेच क्वेश्चन येतील। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रत्येक वर्षी बदलू शकतं, लक्षात घ्या। मायनर किंवा मेजर चेंजेस तुम्हाला दिसू शकतात, पण एक आपल्याला मार्ग मिळतो की हा बाबा हे कंटेंट आहे किंवा हा पार्ट आहे, याच्यावरती अशा प्रकारचे क्वेश्चन येतात। ठीक आहे, ओके। आता समाज कल्याण विभागाची जी परीक्षा आहे ना, याचे क्वेश्चन पेपर सहजासहजी मिळत नाहीत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जर मिळाले तर तुम्हाला त्याचे रेफरन्स मिळत नाहीत, म्हणजे की हा क्वेश्चन कुठून विचारलाय ते तुम्हाला समजत नाही आणि मग क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं आपल्याकडून राहून जातं आणि क्वेश्चन पेपर जर ॲनालिसिस नाही केला तर तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाल, तुम्हाला काहीही कल्पना नसेल की या एक्झामसाठी कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात। ओके, तर आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं मी तुम्हाला सांगितलेत, पण आज सगळ्यात इम्पॉर्टंट बुक मी तुम्हाला इथं सांगणार आहे जे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेणं मस्ट आहे। तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ही सगळी पुस्तकं मिळून जातील। पाठीमागच्या सेशनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑफिशियल वेबसाईटमध्ये अदर एक्झाममध्ये तुम्हाला सोशल वेलफेअरमध्ये सगळी पुस्तकं मिळून जातील। ठीक आहे, ओके। चला बघा, तर आजचं आपलं जे बुक आहे ना, ते पुस्तक म्हणजे MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणांसह। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे की ह्या क्वेश्चनचा आन्सर हेच का, आणि तिथून तुमचे पुढचे क्वेश्चन बनू शकतात। ठीक आहे, ओके। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। 356 रुपयाचं पुस्तक आहे हे। लॉग इन रजिस्टर करा, ऑनलाईन ऑर्डर करा, 6 ते 7 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं। ठीक आहे, आता या पुस्तकामध्ये नक्की तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण इथं थोडंसं बघूया। बघा, MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका। इथं तुम्हाला याच्याशिवाय इतर परीक्षांमधील समाज कल्याण अध्ययनावरील महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ना ते सुद्धा समाविष्ट आहेत। म्हणजे असं नाही की फक्त समाज कल्याणची जी परीक्षा झालेली आहे तिथलेच क्वेश्चन आहेत, इतर एक्झाम जिथं तुम्हाला समाज कल्याणावरती क्वेश्चन विचारलेले आहेत असे क्वेश्चन सुद्धा या पुस्तकामध्ये ॲड केलेले आपल्याला दिसून येतात। ठीक आहे, तर पुस्तकाचं वैशिष्ट्य आपण इथं बघूया। तर बघा, इथं तुम्हाला समाज कल्याण व इतर मागास विभाग गट अ गट ब पदांचा अभ्यासक्रम समान असल्याने, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की नाही की सिलेबस सेम आहे, फक्त गृह विभागचा जो सिलेबस आहे तो थोडासा चेंज येतो। तर या दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त ठरेल, बरोबर? म्हणजे दोन्ही एक्झामसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल। MPSC समाज कल्याण विभाग 2013, 2012, 2010, 9, 6 आणि 97। बघा, 97चे क्वेश्चन पेपर तर कुठे मिळतच नाही आपल्याला, पण इथं तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये दिसून येतोय। प्रश्नपत्रिकातील प्रश्नांच्या आवश्यकतेनुसार सखोल विश्लेषणामधून अनेकानेक वस्तुनिष्ठ प्रश्नांची परिपूर्ण तयारी। जसं की एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला ॲनालिसिस करताना इतर 4 ऑप्शनवरून पण बनणारे क्वेश्चन इथं एक्सप्लेन करून दिलेले आहेत। ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये संकल्पना स्पष्टीकरण,
परीक्षाभिमुख महत्त्वपूर्ण विवेचन, आकृत्या, तक्ते, माइंड मॅप या सगळ्यांचा तुम्हाला इथं समावेश केलेला दिसून येतो। आणि आगामी जी तुमची परीक्षा आहे ना, या परीक्षेची अभ्यासक्रमानुसार रणनीती आखून तयारी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे असा दर्जेदार संदर्भ। मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट बुक जर म्हटले ना समाज कल्याणचे, तर फक्त आपल्याच पब्लिकेशनचे आहेत। आता हे मी का म्हणते, कारण क्वालिटी आणि कंटेंट तुम्ही स्वतः बघा आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपली पुस्तकं कशी आहेत। ठीक आहे, ओके, चला। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की पुस्तकामध्ये काय आहे, कारण पुस्तक घेण्याच्या आधी तुम्हाला पण माहित पाहिजे की या पुस्तकामधून आपला कोणता भाग कव्हर होणार आहे। ठीक आहे, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, केसागर पब्लिकेशन। ओके, चला बघा, तर आता आपण थोडक्यात डिस्कस करूया या परीक्षेसाठी पद किती आहेत, तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट अ संवर्ग 41 पद, समाज कल्याण अधिकारी गट ब 22 पद, गृहप्रमुख गट ब 18 पद। तर या पदांसाठी भरती केली जाणार आहे। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फॉर्म भरला असेल। आता या पदांसाठी अर्ज किती आलेत बघा, 5836 अ साठी, ब साठी 35361 आणि गृहप्रमुख साठी कमी अर्ज आहेत, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात बरं का, इथं तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे। मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी याच्यासाठी सेपरेट बुक्स पण आहेत आपले, प्रकल्प अधिकारी। ठीक आहे, तर या परीक्षांसाठी बरेच विद्यार्थी तयारी करत आहेत। आता या दोन्ही विभागातील जी परीक्षा आहेत ना, म्हणजे ज्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतोय बघा, तर या चाळणी परीक्षा होणार असून नवीन अभ्यासक्रम जो आहे ना, नवीन अभ्यासक्रम आपल्याला आयोगाने दिलाय की नाही, तुम्ही बघितलं पण असेल की नवीन अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे। त्याच्यानुसार गट ब पदासाठी 19 मे ला होणार आहे चाळणी परीक्षा 2024। ठीक आहे, आणि समाज कल्याण व इतर मागास विभागाच्या परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक जे आहेत ना, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, 6 संस्कृत प्रश्नपत्रिका। डेफिनेटली तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल। आता या पुस्तकामध्ये जे क्वेश्चन पेपर अनालिसिस दिलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपण बघूया। बघा, जसं तुम्हाला मी बोलले होते 2013, 12, 2009, 10, 6 आणि 97 आणि इतर प्रश्न जे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। ठीक आहे, आता आपण इथं घेऊया, एक मिनिट, हे आपण नंतर बघूया, आपण डायरेक्ट क्वेश्चन पेपर बघूया। ठीक आहे, बघा, चला, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट अ 9 जून 2013। तर सुरुवातीला आपण बघतोय 9 जून 2013 चा पेपर व्यवस्थित समजून घ्या, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, आपली तयारी कशा पद्धतीची असली पाहिजे। ठीक आहे, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक डॅश डॅश हा समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचं स्पष्टीकरण देतो। जेवढे विद्यार्थी रेकॉर्डेड सेशन बघतायत, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा। जर तुमच्या काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, त्याची उत्तरं दिली जातील। ठीक आहे, बघा, आता भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला नोट करून घ्या की डायरेक्ट कलमांवरती किंवा अनुच्छेदावरती क्वेश्चन विचारला जातोय, म्हणजे हा फॅक्च्युअल डाटा झाला, बरोबर। म्हणजे तुम्हाला आर्टिकल माहीतच पाहिजे, इथं आपण अंदाजे सांगू शकत नाही। ठीक आहे, कलम 16 किंवा अनुच्छेद 16, 15, 17 आणि 18। ठीक आहे, आता इथे काय म्हटलंय तुम्हाला, कसं होतं माहिती का, मूलभूत हक्क असेल, मूलभूत कर्तव्य असेल, हे आपण लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून वाचतो, बरोबर। फक्त वाचणं गरजेचं नाही, समजून घेणं गरजेचं आहे। कारण का, एखाद्या मूलभूत हक्काचं स्पष्टीकरण दिलंय, त्याचा अर्थ काय होतो तो समजून घ्या, कारण आयोगाची प्रश्न विचारण्याची भाषा वेगळी असू शकते। तुम्हाला जर त्या आर्टिकलचा अर्थ समजला की बाबा हा या आर्टिकल मध्ये ना असं असं सांगितलेलं आहे, सो जरी लँग्वेज चेंज करून जरी आयोगाने क्वेश्चन विचारला तरी तिथं तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। ठीक आहे, ओके, बघा, तर याचं उत्तर काय आहे, कलम 15। ठीक आहे, ओके, समान। आता या एका शब्दावरून सुद्धा काही विद्यार्थ्यांनी उत्तर काढलं असेल, तर क्वेश्चन पेपर कसा रीड करायचा,
त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, बऱ्याच टॅक्ट आहेत. पण कुठलीही टॅक्ट, कुठलीही ट्रिक जी असते ना, अभ्यासाशिवाय कामी येत नसते. लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसत असेल की ट्रिक्सवरून पेपर सोडवा, बरोबर. इलिमिनेशन मेथड वापरा. इलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी आपला तेवढा अभ्यास असावा लागतो की नाही, का विदाऊट अभ्यास करता आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो? अजिबात नाही. तर या गोष्टी समजून घ्या. चीट कोड्स वगैरे बरंच काही काही सांगितलं जातं. तर आपल्याला इथं उत्तर आहे कलम 15. तर राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा असल्याने अशा मूलभूत कायद्याने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिली असल्याने त्यांना मूलभूत हक्क म्हटलंय. मूलभूत हक्क आर्टिकल कुठपासून कुठपर्यंत लक्षात ठेवा, भाग लक्षात ठेवा, कलम लक्षात ठेवा, परिशिष्ट लक्षात ठेवा. तर भारतीय राज्यघटनेमध्ये किती हक्क आहेत? 6 आहेत. ठीक आहे, ओके. पूर्वी किती होते, कोणता हक्क मायनस केला, काढून टाकला, वगैरे वगैरे. ठीक आहे. आता समतेचा हक्क मी तुम्हाला बोलले की नाही, समान या एका शब्दावरून तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप माहित पाहिजे की अरे कलम 14 ते 18 जे आहेत ना, तिथं समतेचा हक्क दिलाय. आता 14, 15, 16, 17, 18 आता हे सगळे जे ऑप्शन आहेत ना, एकाच ग्रुप मधले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. आणि असे क्वेश्चन याला आपण मॉडरेट ते डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांसाठी हा इझी असेल. कोणासाठी इझी असेल? जे विद्यार्थी ऑलरेडी कंबाईनची परीक्षा देतात, ऑलरेडी राज्यसेवेची परीक्षा देतात, त्यांच्यासाठी लक्ष्मीकांत सरांचं बुक म्हणजे तोंडपाठ असतं. ठीक आहे, ओके. पण जे लोक फक्त याच एक्झामसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी हे मॉडरेट टू डिफिकल्ट असू शकतं. तर समतेचा हक्क दिलेला आहे कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, याच्यामध्ये कलम 21 वरती वारंवार क्वेश्चन विचारला जातो. शोषणाविरोधी हक्क कलम 23-24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक शैक्षणिक विचारलं जातं, मनेका गांधी खटला वगैरे. घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. आत्मा म्हटलेला आहे आंबेडकर साहेबांनी, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके. तर कलम 15 काय आहे बघा. कलम 15 हे मूलभूत हक्कातील एक कलम आहे, बरोबर, समतेच्या हक्कामधलं. त्याच्यामध्ये समानता किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचं स्पष्टीकरण दिले. आता तुम्हाला समानता माहित आहे, पण सन्मानपूर्वक व्यवहार हा शब्द आयोगाने वापरला, बरोबर. तर तुम्हाला तिथं फक्त एका कीवर्डवरनं लक्षात यायला पाहिजे होतं. मग याच्यामध्ये बघा, जर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक बघितलं तर केवळ हा शब्द वापरलेला आहे की केवळ धर्म, जात, जन्म, ठिकाण याच्यामुळं भेदभाव करता येणार नाही. मग इतर कारणामुळे करता येतो का? करता येतो. लक्षात ठेवा. हे 15 मध्ये तरतूद दिलेली आहे. 16 मध्ये काय दिलंय बघा. कलम 16 मध्ये म्हणजे 15 तर तुम्हाला विचारलेलं आहे, 16 जर विचारलं तर 16 मध्ये सार्वजनिक बाबीमध्ये समान संधी, 17 मध्ये अस्पृश्यता, 2 मार्काला तुम्हाला विचारलेला आहे. कलम 17 काय आहे राज्यसेवेसारख्या परीक्षेला. कलम 18 मध्ये किताब किंवा पदव्या नष्ट करणे अशा तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर आता इथं फक्त एक सेक्शन आपल्याला दिलेला आहे 14 ते 18. हा टॉपिक तुम्ही करताना म्हणजे या पुस्तकामध्ये क्वेश्चन तर फार छान अनालिसिस करून दिलाय, पण परीक्षेसाठी हा जो विषय आहे इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यघटना, हा विषय तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधनं केलं तर बेस्टच आहे. पण लक्ष्मीकांत सरांचं बुक ज्यांनी कधीच हातात घेतलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी बेसिक पुस्तकं वापरा, जी मी कालच्या सेशनमध्ये तुम्हाला दाखवलेली होती. ठीक आहे. आता हा टॉपिक तुम्ही करताय मूलभूत हक्क. सगळे मूलभूत हक्क करून घ्या, अर्थ समजून घ्या, त्याच्याशी संबंधित खटले करून घ्या. मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का, काय येत नाही, मग कोणत्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की दुरुस्ती करता येते, कोणत्या खटल्यामध्ये दिला की दुरुस्ती करता येत नाही, बरंच काही आहे कंटेंट. तर सांगण्याचा हेतू माझा काय की परकीयांसाठी असलेले हक्क, नागरिकांसाठी असलेले हक्क, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट वारंवार विचारला जातो. सो हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. चला, तर खूप छान एक्सप्लेनेशन दिले. 2 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे बघा. रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा. चला बघा, जेव्हा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या क्वेश्चन समजून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन समजून घ्या. जेव्हा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते, तेव्हा डॅश डॅश विसंघटन घडून येतं. समाज कल्याण क्षेत्र म्हणून एक तुम्हाला सिलेबसमध्ये टॉपिक दिलेला आहे. तर इथं दिलेला आहे सामाजिक, सामुदायिक, वैयक्तिक, कौटुंबिक. व्यवस्थित क्वेश्चन वाचा बघा. जेव्हा व्यक्ती म्हटलंय, व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची
अवहेलना करते तेव्हा कोणतं विसंघटन घडून येतं? तर इथं वैयक्तिक विसंघटन घडून येतं. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन अभ्यास न करता सॉल्व्ह होईल का हो? अजिबात नाही होणार. का माहितीये? सांगते मी तुम्हाला का नाही होणार. तर इथं बघा, तुम्हाला कोणता पार्ट तुमचा कव्हर असला पाहिजे थेरीचा? तर सदर प्रश्नासाठी सामाजिक नियंत्रणासंदर्भात असलेल्या अनुचलन व विचलन किंवा विसंघटन या दोन संकल्पना, या संकल्पना जर तुमच्या क्लिअर नसतील तर हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार नाही. अजिबात सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही अंदाजे उत्तर द्याल, निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाल. तर लक्षात घ्या, सामाजिक नियंत्रण आहे का सिलेबस मध्ये? बघा, त्याच्यासाठी अनुचलन आणि विचलन किंवा विसंघटन दोन संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला विचलन किंवा विसंघटन वरती क्वेश्चन आला पुढच्या एक्झाम मध्ये, म्हणजे आताच्या एक्झाम मध्ये अनुचलन वरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, ओके. आता हे अनुचलन काय आहे बघा, सामाजिक मानदंडांना अभिमुख असणे आणि मानदंडाद्वारे दर्शवलेल्या मर्यादांचं उल्लंघन न करणं. आपल्याला लक्षात येतं बघा, वि आणि अनु आपल्याला विरुद्धार्थी शब्द लक्षात येतात की नाही. मर्यादांचं उल्लंघन न करणं म्हणजे अनुचलन आहे, असं लक्षात ठेवा. हाच क्वेश्चन बनू शकतो. आता समाजाची प्रत्येक बाबतीत ठराविक प्रमाणके आणि मानदंड असतात की नाही. आपण समाजात राहतो, समाजाचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. तर इथं आपल्याला तेच दिलेलं आहे की काही प्रमाणके आहेत, मानदंड आहेत, ते व्यक्तीने आत्मसात करणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ बघा, जर तुम्ही मोठ्यांचा आदर नाही केला, मोठ्यांना तुम्ही उद्धटपणे बोला, तर तुम्हाला समाजात चांगलं म्हटलं जातं का? अजिबात नाही. तर समाजाची काही प्रमाणके आहेत की बाबा वयोवृद्ध व्यक्तींशी कसं बोलावं, मोठ्यांशी कसं बोलावं, लहानांशी कसं बोलावं, कसं वागावं. तर तेच आहे मोठ्यांचा आदर करणं, मंदिरात जाताना पादत्राणे बाहेर काढणं, कायद्याचं पालन करणं. तर ह्या ज्या मर्यादा आहेत ना, ह्या मर्यादांचं उल्लंघन तुम्ही नाही केलं पाहिजे. यालाच काय म्हटलेलं आहे? अनुचलन. आणि दुसऱ्या संकल्पनेवरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय, विसंघटन, विचलन, दुर्वर्तन. आता लक्षात घ्या, आयोगाची सवय आहे, लोकसेवा आयोगाची एक सवय आहे, एका शब्दाला अल्टरनेट वर्ड्स वापरणं. ठीक आहे, ओके. तर आता तुम्हाला विसंघटन ऑप्शन दिला, मे बी क्वेश्चन रिपीट झाला, विचलन देतील, दुर्वर्तन देतील. तिन्हीचा अर्थ काय आहे? तिन्हीचा अर्थ एकच आहे. ओके, ठीक आहे. तर समाजातील कायद्यांचा किंवा नियमांचा हेतुपूर्वक होणारा भंग. आता इथं तुम्हाला तेच दिलेलं आहे ना, क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. मी पुन्हा तुम्हाला क्वेश्चन कडे नेते म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. काय म्हटलं इथं बघा, लोकनीती यांची अवहेलना करतो व्यक्ती, बरोबर, विरोध करतो, अवहेलना करतो. म्हणजे तो काय करतोय? पर्सनली या सगळ्या गोष्टी करतोय की नाही. म्हणजे काय करतोय? तो जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक काय करतोय? ते नियम ब्रेक करतोय, बरोबर. मग त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला म्हटलेलं आहे विचलन किंवा दुर्वर्तन. ठीक आहे, ओके, क्लिअर. दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःच्या मालकीची करण्याचा प्रयत्न विचलनामध्ये होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विचलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? बऱ्याच वेळा नियम किंवा कायदे गैरसोयीचे वाटतात आणि त्याच्यामधून विचलन होते. सेंटेन्स तुम्हाला दिले जाऊ शकतं. काही वेळा समाज सुधारकांना तत्कालीन समाजाला योग्य वाटणारे नीती नियम व्यक्तीच्या मानव म्हणून जगण्याला कमीपणा आणणारे वाटतात, तेव्हा काय करतात? ते विरोध करतात, बरोबर. जनजागृती घडवून आणतात. उदाहरणार्थ आपण सतीची चाल वगैरे जी होती ना, तर राजा राममोहन राय यांचं कार्य जे आहे खूप मोठं आहे सती विरोधात. तर इथं काही लोकांना मात्र प्रॉब्लेम होता का? होता, बरोबर. तर सती प्रथेच्या विरोधात जनजागृती घडवून आणली व त्याच्यामुळे काय झालं? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी कायद्याने ही प्रथा बंद केली आणि या आधारे समाज सुधारक, क्रांतिकारक, सकारात्मक अर्थाने समाजाच्या विकासासाठी अनुचित बाबींचा विरोध करताना दिसतात, बरोबर. आता इथं तुम्हाला विचलित वर्तनाच्या संदर्भात एमिल दुर्खिम यांनी प्रमाणक शून्यतेची संकल्पना, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, नोट डाऊन करून घ्या. आपण एमिल दुर्खिम असतील किंवा हे जे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहेत ना समाजशास्त्राशी रिलेटेड, हे सगळे आपण बघणार आहोत एका सेशनमध्ये. पण मेजॉरिटी स्टुडंटचे कमेंट्स तरी आले पाहिजेत, लक्षात घ्या. एक दोन स्टुडंट कमेंट करतात. तुम्हाला जर खरं सेशनची गरज असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण ही सिरीज आपल्या एक्झाम पर्यंत चालू ठेवूया, ठीक आहे, ओके. चला बघा, तर याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. प्रमाणक शून्यतेची संकल्पना कोणी मांडली? इवन एमिल दुर्खिम यांच्यावरती पाठीमागच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन होता. तर अशा पद्धतीचं अगदी टॉप लेवलचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतंय. कुठेही तुम्हाला क्वेश्चन पेपर कलेक्ट करण्याची गरज नाहीये.
त्याच्यानंतर विश्लेषण करण्यासाठी 100 ठिकाणावरून तुम्हाला रेफरन्स बुक घेण्याची गरज नाही आहे. सगळं काही तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळून जाते. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. ओके, 2 नंबरचा क्वेश्चन आपण कंप्लीट केला. 5 पॉइंट आपण कंप्लीट केलेले आहेत. पुढचा पॉइंट आपण बघूया. 6वा पॉइंट पुन्हा तुम्हाला इथं दिलेला आहे बघा. सगळंच आपण बघूया, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष देणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 6वा आहे, मात्र व्यक्ती जेव्हा सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करतं, लोकनीती बघा 6व्या पॉइंटवरती क्वेश्चन विचारला होता. चालीरीती परंपरा यांची अवहेलना करतं तेव्हा वैयक्तिक विसंघटन घडून येतं. ठीक आहे, वैयक्तिक विसंघटनावरती क्वेश्चन होता, तो तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. सद्यकालीन समाजकार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती? सद्यकालीन समाजकार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती? बहुसंस्कृतीवाद, चिरंतन विकास, पॉलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा. बघा विचारलाय की नाही क्वेश्चन. मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा. काय आहे उत्तर? येईल का अंदाजे उत्तर? अजिबात नाही येणार. लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला हे बहुसंस्कृतीवाद म्हणजे काय, चिरंतन विकास म्हणजे काय, पॉलो फ्रेरे यांची कृती गटवादी विचारधारा म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावर लागेल. कालच्याही सेशनमध्ये मी सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना फक्त समाज कल्याणसाठी बॅच लावायचे 9404033073 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. रेकॉर्डेड बॅचेस आपल्या चालू आहेत. बघा उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. तर सद्यकालीन समाजकार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती? तर 4ही विचारधारा ज्या आहेत, बहुसंस्कृतीवाद, चिरंतन विकास, पॉलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा आणि मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे याचं उत्तर. आता हे उत्तर टिक मार्क करून चालेल का? नाही चालणार. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे काय आहे नक्की. ओके, चला बघूया. तर आपण स्पष्टीकरण बघा. कोणत्याही समाजाच्या तात्विक बाजूतील, आता हे सगळे वर्ड्स आहेत ना, तात्विक म्हणजे काय वगैरे, हे सगळं तुम्हाला पेड बॅचेस मध्ये शिकवलं जातं. बरोबर, म्हणजे मी प्रमोशन नाही करत, लक्षात घ्या, पण समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. तर समाजाच्या तात्विक बाजूतील कल्पनांची व्यवस्था म्हणजे विचारधारा. ठीक आहे, ओके. एखाद्या वर्गाची, समाजाची, व्यक्तीची विचार करण्याची वैशिष्ट्ये जी असतात नाही ते या विचारधारेतून दिसतात, किंवा हा या विचारधारेमध्ये ना अशा पद्धतीने विचार मांडलेले आहेत, पण या विचारधारेमध्ये वेगळे आहेत. दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो. बरोबर, तर याच्यावरून विचारधारा ही विचारांची व्यवस्था असल्याचं दिसतं. आणि विचारधारा म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी समाजाने स्वीकारलेले आधारभूत तत्वज्ञान. इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन, लक्षात ठेवा. मग काम करत राहण्यासाठी प्रेरित करणारे विचार असतील, जगाबद्दल किंवा विषयाबद्दल स्पष्टीकरण देणारे विचार असतील, हे काय आहेत? हे विचारधारेचे भाग आहेत. विचारधारा म्हणजे काय, आधारभूत तत्वज्ञान म्हणजे काय, विचारधारेचे भाग म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथं माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यासाठी याच्यासोबतच तुम्हाला रेफरन्स बुक सुद्धा वापरावे लागतील. ठीक आहे. समाजकार्यावर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि सद्यकालीन विचारधारांचा प्रभाव पडत असतो. समाजकार्यावर नव उदारवाद, जागतिकीकरण, आधुनिकोत्तरवाद, बहुसांस्कृतिकवाद, स्त्रीवाद, चिरंतन विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा, मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले ना तेच तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. पर्यावरणवादी, मानवतावादी, या सगळ्या विचारधारांचा प्रभाव पडल्याचं दिसतं, म्हणून आपल्याला इथं हे आहे आपलं उत्तर. सगळ्याचा प्रभाव पडलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चनचं उत्तर हे आहे. आता ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला इन डिटेल मिळतील. इथे तुम्हाला थोडक्यात दिलेल्या आहेत, ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात दिलेलं असणं सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. चला बघा, बहुसंस्कृतीवाद काय आहे? बहुसंस्कृतीवाद सांस्कृतिक अनेकत्व कायम ठेवण्यावर विश्वास ठेवणारी विचारधारा. ठीक आहे, ओके. ही विचारधारा कशातून निर्माण झालेली आहे? जागतिकीकरणातून.
एकजिन्सी समाज संकल्पनेला विरोध करते, आयोग देतं विरोध करत नाही, ठीक आहे. ती सांस्कृतिक साम्राज्यशाहीला विरोध करते, बरोबर. कशाला विरोध करते? एकजिन्सी समाज संकल्पनेला विरोध करते, सांस्कृतिक साम्राज्यशाहीला विरोध करते. स्पेसिफिक जर तुम्हाला याच संकल्पनेवरती क्वेश्चन विचारलं ना तर असे सेंटेन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. ही विचारधारा जी आहे ना बहुसंस्कृतीवाद, तर ही विचारधारा प्रत्येकाला काय करते? स्वतंत्र, समता, न्याय मिळवण्याच्या हक्कावर आधारित आहे. व्यक्तिवादाचा जाहीर स्वीकार करण्यात आलेला आहे. बहुसांस्कृतिकवाद ही विचारधारा सांस्कृतिक तटस्थता पाळत नाही, आयोग देतं पाळते. वस्तुरूप कल्याणाच्या पुढच्या कल्याणाचा विचार करते. समाजातील सर्व संस्कृतींना समान मत, हे तर आपल्याला कळतं, इतकं कळतं बघा. बहु म्हणजे काय? जितक्या काही संस्कृती असतील तितक्या, ठीक आहे. तर इथं सगळ्यांना समान महत्व आणि दर्जा असावा याचा पुरस्कार करते, हे तर कॉमन सेन्स आहे, सगळ्यांनाच समजतं, ठीक आहे. पण इतर पॉइंट लक्षात ठेवा. व या विचारधारेमुळे सांस्कृतिक विविधतेला मानवाची शक्ती मानून त्यांची जपणूक करण्याची दृष्टी समाजकार्याला मिळते. काय मिळतं या विचारधारेतून? ही विचारधारा मानवातील विविधता, समानता, सर्वसमावेशकता, व्यापकता, लोकशाही दृष्टिकोन, मानवी महत्ता या समाजकार्य मूल्यांना आधार देते. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बहुसांस्कृतिकवाद या विचारधारेतून किंवा ही विचारधारा कोणत्या समाजकार्य मूल्यांना आधार देते? तर पहिलं समाजकार्य मूल्य आहे विविधता, समानता, सर्वसमावेशकता, व्यापकता, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट पुढची संकल्पना बघा. इतकं एक्सप्लेनेशन कुठल्याच बुकमध्ये तुम्हाला मिळणार नाही. चिरंतन विकास, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंग्लिशमध्ये, ठीक आहे. जो विकास चालू पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता होत असतो त्याला म्हणतो आपण चिरंतन विकास, दीर्घकाळ टिकणारा विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, ठीक आहे. ओके. विविध क्षेत्रातील धोरणे कशी पाहिजेत की ज्याच्यातून विकास झाला पाहिजे पण पुढच्या पिढीला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे काय, ठीक आहे. राज्यसेवा, पूर्वपरीक्षा, अर्थशास्त्रामध्ये हा भाग तुम्हाला शिकावा लागतो. तर प्रत्येक विकासातून इतर ठिकाणच्या विकसन शक्ती मिळणं म्हणजे चिरंतन विकास साधने, ठीक आहे. मग याच्यामध्ये विकासाची योजना आखणी करताना आणि प्रत्यक्ष विकास घडवताना नैसर्गिक साधने कमी होऊ न देता काय केलं जातं? निसर्गाचं संतुलन, जो बॅलन्स आहे ना, तर तो बॅलन्स किंवा संतुलित बॅलन्स जपला जातो आणि मगच विकास केला जातो, ठीक आहे. म्हणजे समाजामध्ये सर्वांचा संतुलितपणे समतोल विकास होणं गरजेचं आहे. आणि एका घटकाचा अधिक एका घटकाचा कमी विकास झाला तर काय होतं? समाज असंतुलित होतो. समाजातील सगळ्या घटकांच्या परस्पर पूरकतेतून समाज सदृढ होत असतो. हे इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे संकल्पना का समजून घ्यायची? तर या संकल्पनेवरती स्पेसिफिक क्वेश्चन विचारला तर तुमचे मार्क इथं जाऊ नये, ठीक आहे. तर इतरांच्या भरवशावर मोठा विकास करण्यापेक्षा स्वयंजागृतीनं स्वयंकर्तृत्वानं झालेला मर्यादित विकास हा अधिक शक्तिशाली असतो. आता ही विचारधारा काय आहे बघा. ही विचारधारा आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. हा मुद्दा स्वतःशी रिलेटेड. तर ह्या विचारधारेमधून समाजकार्याला कसा, म्हणजे ही विचारधारा समाजकार्याला कशी इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला इथे शिकायचं आहे. समाजातील पीडित, दडपलेल्या, शोषितांचा विकास करण्याची दृष्टी डॅश डॅश या विचारधारेतून समाजकार्याला मिळते. ऑप्शन तुम्हाला दिले जातील हे सगळे, बहुसंस्कृतिकवाद वगैरे वगैरे. तर कोणती विचारधारा आहे की ज्याच्यातून चिरंतन विकास ही अशी विचारधारा आहे की ज्याच्यातून समाजातील पीडित, दडपलेल्या, शोषितांचा विकास करण्याची दृष्टी समाज कार्याला मिळते. 100% क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. तर इतकं इझी आहे का? नाहीये. त्याच्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. ओके, पॉलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचार, खूप छान एक्सप्लेनेशन दिले बघा. म्हणजे पुढे जाऊन पॉलो फ्रेरे यांच्यावरती जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा काय आहे? विचारधारा बघूया आपण. सध्याच्या काळातील जगभरातील कृती गटांना आणि नवसामाजिक चळवळींना आधार देणाऱ्या विचारधारापैकी ब्राझीलमधील पॉलो फ्रेरे यांची आता काय होऊ शकतं माहिती का? त्या ज्या विचारधारा आहेत ना
या विचारधारांचे जर कोण जनक असतील तर एका बाजूला त्या जनकांची नावं, एका बाजूला त्या विचारधारांची नावं जोडायला हवा, असा क्वेश्चन पण 2 मार्काला पडू शकतो. ठीक आहे. पॉलो फ्रेरे यांनी शांततेची संस्कृती म्हणजे कल्चर ऑफ सायलेन्स हे तुम्हाला मराठीमध्ये दिलं जाऊ शकतं, ही संकल्पना प्रस्तुत केली. किंवा असं देतात बघा, कल्चर ऑफ सायलेन्स ही संकल्पना कोणी प्रस्तुत केली. मग खाली तुम्हाला ही जी अशी नावं आहेत ना, ही नावं दिली जातात. तर समाजातील गरीब लोक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्वाखाली असतात. ते या वर्चस्वाचे बळी पडतात. त्याच्यामुळे त्यांच्यात अज्ञान, निरुत्साह, पराभूतता निर्माण होते. ठीक आहे. मग समाजातील पारंपरिक शिक्षण देण्याची पद्धतीही त्यासाठी जबाबदार असते. फ्रेरे यांनी नमूद केले. तुम्हाला काय जबाबदार असतं किंवा फ्रेरे यांनी काय जबाबदार असतं असं सांगितलं तेही विचारतात. याला संकल्पना समजून घेणं म्हणतात. म्हणजे पॉलो फ्रेरे यांची ही जी संकल्पना आहे ना, कल्चर ऑफ सायलेन्स, ही जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला गट अ साठी जर क्वेश्चन विचारला, म्हणजे तुमच्या संकल्पना बेस, आपण म्हणतो ना कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन, तर तिथं तुमचे मार्क्स जाणार नाहीत. ठीक आहे. ओके. कारण का बघा, शोषितांच्या मनात जुलूमकर्त्या दडपशाहींची प्रतिमा ठसलेली असते. त्यांचे नियम राजे या पीडितांनी अंगी बनवलेले असतात आणि त्यांना स्वातंत्र्याची सुद्धा काय होते इथं भीती वाटते. ठीक आहे. ओके. समाज कल्याण समाजशास्त्र विषय इतका सोपा नाही, लक्षात घ्या, आणि इतका अवघडही नाही की तुम्हाला समजणार नाही. पण कल्चर ऑफ सायलेन्स ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला विचारली तर तुम्हाला ह्या पॉलो फ्रेरे यांचे जे विचार आहेत ते सगळे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. मग पॉलो फ्रेरे यांनी काय केलेलं आहे बघा, 1972 मध्ये दडपल्या गेलेल्यांची शिक्षण पद्धती पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता इथं तुम्हाला जर बघितलं तर या पुस्तकामध्ये त्यांनी काय केले बघा, या पुस्तकामध्ये त्यांनी शोषितांच्या मनामध्ये, म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे की एक तर तुम्हाला हे पुस्तक कोणी लिहिलं असं विचारतील किंवा या पुस्तकाचं नाव देतील, पॉलो फ्रेरे यांचं नाव देतील, आणि या पुस्तकामध्ये पॉलो फ्रेरे यांनी काय दिलेलं आहे की बाबा शोषितांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, स्वतःवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रेरित केलेलं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा, इथं जर आपण बघितलं तर त्यांनी सद्यकालीन परिस्थितीवर आधारित कौशल्य प्रदान शिक्षण दिलं पाहिजे. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवा. समाजकार्याला पीडित वर्गाप्रती उत्तरदायी करण्याचं कार्य ही विचार प्रणाली करते. सहभागात्मक दृष्टिकोन, मानव महत्तेवरील विश्वास, सामाजिक न्याय, दडपलेल्या लोकांना आपल्या अधिकारांप्रती सजग करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य. तर तुम्हाला पॉलो फ्रेरे यांची जी विचारधारा आहे ना, ही विचारधारा कोणतं कार्य करते असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. आणि पुढची विचारधारा तुम्हाला दिलेली आहे मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा. कोणती विचारधारा आहे? मार्क्सवादी किंवा पर्यायी विकास विचारधारा. ठीक आहे. बघा, कार्ल मार्क्स असतील, एमिल दुर्खीम असतील, सगळ्यांबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर कार्ल मार्क्स हा जर्मनीमधील आधुनिक काळासाठी एक महत्त्वाचा विचारवंत होय. त्याच्या विचारांमुळे संपूर्ण जगामध्ये वैचारिक क्रांती घडून आली. लक्षात ठेवा, मार्क्सनं काय केलं, आधुनिक समाजात अस्तित्वात असलेल्या भांडवलशाही समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन केलं. वर्ग आणि वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता सिद्धांत मांडला? या सिद्धांतामुळे कामगार वर्गाला फायदा झाला किंवा आशेचा किरण दिसला. शोषित पीडित कामगार वर्ग संघटित झाले, भांडवलशाही विरुद्ध संघर्ष करू लागला. ठीक आहे. ओके. कार्ल मार्क्स बद्दल तुम्हाला सध्या तरी आपण इथं एवढीच इन्फॉर्मेशन बघतोय, पण आपल्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. ओके. चला, आता ही विचारधारा आपण थोडीशी बघूया. तर ह्या विचारधारेतून काय दिसून येतं आपल्याला बघा, समाजाचा विकास कशातून होतो? द्वंद्वातून होतो. द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या संदर्भात मार्क्सने विचार मांडले. आता हे द्वंद्वात्मक भौतिकतावाद वगैरे काय आहे पुस्तकामध्ये असतं, पण करायची गरज नाही. तुम्ही काय करा, फक्त द्वंद्वात्मक भौतिकतावाद संबंधी विचार कोणी मांडले? मार्क्सने मांडले, एमिल दुर्खीम यांनी मांडले, किंवा इतर आणखी आपले भारतीय विचारवंत पण दिले जाऊ शकतात. ठीक आहे. तर मानव समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत मौलिक आहेत त्यांचे विचार. समाजवादी व्यवस्थेबाबत यांचे जे विचार आहेत कार्ल मार्क्स यांचे, एक आदर्श समाज व्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी काय करतात, प्रेरणा देतात. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण समाजाच्या विकासामध्ये आर्थिक घटक महत्त्वाचे आहेत, आर्थिक घटकांना विशेष महत्त्व आहे असं कोणी म्हटलेलं आहे? कार्ल मार्क्स यांनी म्हटलं, एमिल दुर्खीम यांनी म्हटलं. असा क्वेश्चन बनू शकतो. मार्क्सचा कशावरती विश्वास होता? रक्तरंजित क्रांतीवरती होता. केवळ हिंसात्मक मार्गानेच क्रांती घडवून आणता येते
हा त्यांचा विचार जो आहे ना तो लोकशाहीला चालेल का? नाही चालणार. सिंपल आहे, बरोबर. मग समाजातील शोषित व वंचिताच्या कल्याणाकडे, त्यांच्या हिताकडे लक्ष देण्यासाठी मार्क्सवादी पर्यायी विचारधारा समाजकार्याला काय करते? मार्गदर्शन करते. म्हणजे शोषित वंचितांचं कल्याण इथून होऊ शकतं आणि या विचारधारेतूनच कामगारांना समान वेतन. हे तुम्हाला कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन डिफिकल्ट लेवलचे पडू शकतात. ठीक आहे, की या विचारधारेतून कोणत्या बाबी समाजामध्ये घडून आल्या. ठीक आहे, या विचारधारेतून अशा कोणत्या बाबी आहेत ज्या समाजामध्ये घडून आल्या, असा क्वेश्चन तुम्हाला इथं बनू शकतो. ओके, क्लिअर. चला, तर हा होता आपला पार्ट 1. पार्ट 2 पण तुम्हाला मिळून जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की परीक्षेसाठी आहेत खूप कमी दिवस, बरोबर. एक्झामसाठी खूप कमी दिवस आहेत. तुमच्याकडं आता विचार करायला तर जास्त वेळ नाहीये, टाइम घालवू पण नका. फटाफट पुस्तकं मागवा, अभ्यासाला लागा. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, करंट अफेअर्स, सायन्स सगळ्यांनाच मार्क्स मिळणार आहेत. या विषयावरती कमांड तुमची असली पाहिजेत. कमेंट बॉक्समध्ये तुमचे जेवढे काही डाऊट असतील सगळे तुम्ही द्या. सगळ्या तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.